नमस्कार मंडळी. हिरकणीच्या आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या हिरकणीचा प्रवास हा नौखाच आहे, अनोखा आहे. MH12 ते J04. चला तर मग जाणून घेऊया आजच्या हिरकणीचा प्रवास. हाय, हॅलो. कशी आहेस? मस्त. सुरुवात करूया गप्पानं. हो, अगदी. कुठेही आपल्याकडे आज फॉर्मल नातं नसणार आहे. नाही. जस्ट तुझा प्रवास जाणून घ्यायचा आहे हो. आणि कसं कसं काय काय झालं, किती गमती जमती आल्या, किती आव्हानं आली, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. येस. तुझी शाळा, त्याच्यानंतर कॉलेज, नृत्याचे धडे कोणाकडे घेतलेस, ते शिक्षण, असा सगळा प्रवास आम्हाला उलगडून सांग. नमस्कार, मी आर्या जोशी, पूर्वाश्रमीची कल्याणी शिरीष सहस्रबुद्धे. माझ्या वडिलांचं नाव शिरीष सहस्रबुद्धे, आईचं नाव प्रज्ञा सहस्रबुद्धे. माझा जन्म पुण्यातच झाला. अगदी सदाशिवपेठ पुणे 30 हार्डकोर पुण्यात जन्माला आलेली आहे मी, अगदी पेठी वातावरणात. त्याच्यानंतर माझं शालेय शिक्षण सगळं मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यम या शाळेत झालं. शिवाजीनगरला आहे ती शाळा. महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झालं. 11वी ते TY BA जर्मन लँग्वेज लिंग्विस्टिक्समध्ये ग्रॅज्युएशनची डिग्री आहे माझी. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मी पुणे विद्यापीठात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यामध्ये ललित कला केंद्र म्हणून डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आहे, तिथे कथक या नृत्यशैलीत MA ही डिग्री घेतलेली आहे, पदवी संपादन केली. त्यानंतर जिच्याकडे मी शिकले कथक नृत्य, अगदी ABCD पासनं जिच्याकडे शिकले, कथक मधल्या ABCD पासनं, ती माझी ताई गुरु रुजुता सोमण. ती पण पुण्यातच आहे, म्हणजे अजूनही क्लास पुण्यात आहे तिचा. तिच्याकडे मी शाळेत असताना, म्हणजे मी दुसरीत होते तेव्हा ती मॉडर्न हायस्कूलमध्ये डान्सचे क्लास घ्यायला लागली आणि तेव्हा ॲक्च्युली इंट्रोड्यूस झालं मला डान्स सुरुवातीला. आणि लहानपणीपासूनच मला नृत्याची, गायनाची, नाटकाची आवड होती. त्यामुळे माझा ओढा तिकडे असल्यामुळे आईबाबांनी मला घातलं डान्स क्लासला आणि दुसरीपासून मी कथक नृत्य शिकायला सुरुवात केली. आणि त्यानंतर ती नृत्यशैली मला खूप आवडत गेली, म्हणजे ओढ वाढत गेली. आणि साधारण म्हणजे हायस्कूलमध्ये गेल्यानंतर एक आई वडिलांचा विचार सुरू होतो की आता तुला पुढे काय करायचंय, कुठल्या साईडला बाबा जायचंय, किंवा हल्ली आता ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे करतात 10वी झाल्यानंतर, की बाबा कुठल्या फॅकल्टीमध्ये हिची ओढ आहे किंवा हिचा रस आहे असं म्हणू शकतो आपण. तर पहिल्यापासूनच माझं असं ठरलं होतं की मला कितीही म्हणजे पर्सेंट कितीही मिळाले, चांगले मार्क मिळाले 10वीत, तरी मला आर्ट्सलाच जायचंय, हे माझं 8वी मध्येच ठरलं होतं. आई बाबांनी कधी नाही म्हटलं नाही? नाही, त्यांनी मला सुरुवातीलाच सांगितलं होतं, म्हणजे पहिल्यापासूनच त्यांचं धोरण किंवा त्यांचा विचार असा होता की तुला काय करायचं असेल ते तू कर. कारण माझे बाबा स्वतः स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी नोकरी केली, 34 वर्ष नोकरी करून ते आता रिटायर झालेले आहेत. आणि माझी आई तिने B.Pharm आणि D.Pharm डिग्री, फार्मसी ग्रॅज्युएट आहे आई, आणि मुंबईला जाऊन तिने शिक्षण घेतलं फार्मसीचं. आणि त्यानंतर पुण्यातल्या पहिल्या 3 लेडी रिप्रेझेंटेटिव्ह पैकी एक माझी आई होती. ओके, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह MR म्हणून. आणि त्यामुळे तिची बॅकग्राऊंड, तिची फॅकल्टी टोटलच वेगळी होती, वडिलांची वेगळी होती. आणि मला त्या दोन्हीमध्ये इंटरेस्ट नव्हता. मी इयत्ता 8वीत असल्यापासून जर्मन ही भाषा शिकायला लागले. म्हणजे शाळेत आम्हाला ऑप्शन होता संस्कृत आणि जर्मन, तर मी फॉरेन लँग्वेज ऑप्ट केली, जर्मन भाषा शिकायला लागले. मग ती भाषा पण शिकण्यात मला एक गोडी निर्माण झाली. त्याच्यानंतर 10वी मध्ये मला खूप चांगले मार्क, म्हणजे ठरवून मी अभ्यास केला की आपल्याला आर्ट्सला जर जायचं आहे तर आपल्याला फर्ग्युसन कॉलेजच मिळायला हवं, कारण फर्ग्युसन कॉलेज हे आर्ट्स फॅकल्टीसाठी पुण्यात नंबर 1 कॉलेज आहे. तर फर्ग्युसनमध्ये जर तुला ॲडमिशन हवी तर फर्ग्युसनचा कट ऑफ पॉईंट खूप हाय असतो. तर तुला अभ्यास करून, म्हणजे त्या दिशेने मी अभ्यास करून मार्क मिळवले आणि सेंट्रलाइज्ड ॲडमिशन मिळवली फर्ग्युसन कॉलेजमध्ये. आणि त्यानंतर मी
डान्स मी शिकतच होते. मी दुसरीपासून जो शिकायला लागले मी कथक नृत्य त्याचं शिक्षण चालूच होतं माझं. म्हणजे रुजुताताईकडे मी सुरुवातीपासूनच शिकले. त्याच्यानंतर मी गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा पण तिच्या अंडरच दिल्या. त्यानंतर सुदैवाने आमच्या ताईचं पण तिने पण म्हणजे एक ध्येय ठेवून की आपल्या स्टुडंट्सना पुढे आपणच गुरु म्हणून मिळायला पाहिजे म्हणून ताईनी पण आमच्या अलंकार वगैरेच्या परीक्षा ताईनी पण दिल्या. आणि ते झाल्यानंतर ती पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये गुरु म्हणून एम्पॅनल झाली. त्या पॅनलवरती गुरु असतात. त्या गुरूंच्या अंडर म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेता जेव्हा डिपार्टमेंट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये तेव्हा तुम्हाला एक गुरु अलॉट केला जातो. ते जे पॅनलवरती गुरु असतात त्या गुरूंपैकीच तुम्हाला घ्यायचं असतं. मग तुम्ही कोणाकडेही शिकलेले असू देत आधी म्हणजे तुमचं शिक्षण वेगळ्या गुरुकडे झालंय पण तुम्हाला पॅनलवरच कोणीतरी गुरु म्हणून अलॉट करतं डिपार्टमेंट. तर सुदैवाने माझं असं झालं की मी रुजुताताईकडेच शिकले आणि रुजुताताई पॅनलवर असल्यामुळे MA पण मला तिच्या अंडरच करता आलं. त्यामुळे माझी शैली बदलण्याचा फारसा मला हे त्रास झाला नाही, अजिबातच झाला नाही. कारण ताईकडेच शिकल्यामुळे ताईला माहिती होतं की मला काय काय म्हणजे प्रत्येक स्टुडंटला काय येतं बाबा तिला किंवा तिचा फोर्टे काय आहे हे टीचर्सना माहिती असतं. त्याप्रमाणे ताईला माहिती होतं आणि त्यामुळे तिच्या अंडर मला MA मी केलं. त्यामुळे तीच गुरु होती. MA करताना पण पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री मिळवताना पण तीच माझी गुरु होती. जसं आपण सुरुवातीला आता मगाशी मी म्हटलं की तुझा हा प्रवास हा MH12 ते J04 असा आहे. तर हा प्रवास करावासा असा का वाटलं किंवा असं काय घडलं आणि तुझा हा MH12 ते J04 असा प्रवास सुरू झाला. आणि त्याचबरोबर जेव्हा गावाकडची लोक शहराकडे वळतात अशा वेळेला शहरातनं गावाकडे येण्याचं कारण काय? आता ह्या मागे ऍक्च्युली माझा म्हणजे खूप वेगवेगळे विचार होते. वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्सनी विचार केले मी म्हणजे लग्न ठरताना पण. आणि तेव्हा माझं शिक्षण ऍक्च्युली चालू होतं जेव्हा आमचं लग्न ठरलं. म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं फर्ग्युसन मधलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला मी अप्लाय करून सिलेक्शन झालेलं माझं. आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं MA ब्रिज इयर आता ललित कला केंद्रामध्ये MA ब्रिज इयर हे इयर द्यावं लागतं मास्टर्स करताना. बिकॉज तुम्ही ग्रॅज्युएशनची डिग्री त्याच्यात घेत नाही. BA डान्स जे लोक करत नाहीत त्यांना MA ब्रिज इयर हे मॅन्डेटरी इयर द्यावं लागतं आणि मग मास्टर्सची 2 वर्ष पुढे कंटिन्यू करायची असतात. त्यानुसार माझं MA ब्रिज इयर चालू असताना ऍक्च्युली आमची ओळख झाली माझी आणि माझ्या मिस्टरांची. मी अहो वगैरे काही म्हणत नाही त्याला, आता कोणीच म्हणत नाही. अभिनव म्हणते. म्हणजे घरात त्याला अभिनव म्हणतात. त्याचं खरं नाव आहे अनिरुद्ध दामोदर जोशी. धाव्यातच वाढलेला आहे तो, मूळचा गोवेकर. जशी मी हार्डकोर पुणेकर तसा तो हार्डकोर गोवेकर आहे अगदी. आणि त्याच्या पण आवडीनिवडी त्याला पण आर्ट्स म्हणजे ओव्हरऑल नाटक प्रेमी आहे तो भयंकर. दशावतारी नाटकं आवडतात. एकूणच कलाप्रेमी लोक आमच्या घरात पण म्हणजे माझं सासरचं घर पण खूप उत्तम मिळालं. खूप उत्साही लोक आहेत आमच्याकडे सगळेच. तर आमची ओळख ऍक्च्युली कशी झाली हे मी तुम्हाला सांगते. माझं शिक्षण चालू होतं आणि त्या शिक्षणाच्या प्रोसेसमध्ये मी आजूबाजूला जे बघत होते म्हणजे पुणे मुंबई ह्या शहरांमध्ये आता गल्लोगल्ली नृत्य वर्ग आहेत. म्हणजे डान्स क्लास हा एक कॉमन गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळे एक प्रकारची अनहेल्दी कॉम्पिटिशन खूप वाढत चालली. एक किंवा काय होतं सिनियर गुरु जे कोण असतात त्यांची एक नाही म्हणली तरी कुठेतरी मोनोपॉली असते. तर ती फोडण्यासाठी किंवा नवीन कलाकारांना वाव मिळण्यासाठी खूप स्ट्रगल करायला लागतं. हा एक मुद्दा आहे. अनहेल्दी कॉम्पिटिशन हा मुख्य मुद्दा आहे खरं सांगायचं तर. म्हणजे जिथे आर्ट्स कला ही गोष्ट आहे, क्रिएटिव्हिटी आहे, तिथे ते सृजन होण्यासाठी वातावरण चांगलं पाहिजे ना आजूबाजूचं. तर जी कलाकृती निर्माण होते ती उत्तम होईल. वातावरण जर तसं नसेल आणि सप्रेशन असेल बाहेरनं कुठनं किंवा ते एक प्रकारचं टेन्शन बॅक ऑफ द माइंड घेऊन जर तुम्ही आर्ट फॉर्म शिकत असाल तर त्याला काही अर्थच नाहीये. कारण बेसच काय आहे, कला ही आजूबाजूच्या सृष्टीतलं एक हे म्हणू शकतो आपण
आजूबाजूची सृष्टी बघून परिसृष्टी निर्माण करतो आपण. बरोबर. कला म्हणजे तेच. तर तसं जर वातावरणच नसेल तर तो आर्ट फॉर्म शिकण्यात किंवा पुढे शिकवण्यात किंवा पुढे त्याचा प्रसार करण्यात आणि आपण एक कलाकार म्हणून नवीन गोष्ट काहीतरी करण्यात, समृद्ध होण्यासाठी किंवा आतापर्यंतची परंपरा जपून ती परंपरा वापरून नवीन गोष्टी करणं हे खूप अवघड असतं. आणि वातावरण जर तसं नसेल तुम्हाला पूरक, तर ॲज अ करिअर म्हणून पुढे 25 वर्ष बघितलं तर अशा अनहेल्दी कॉम्पिटिशन मध्ये राहण्यात काही पॉइंट नाही, असं माझं स्वतःचं मत होतं. आणि लकीली मला खूप चांगली संधी मिळाली. म्हणजे आमचा व्याघ्रेश्वर म्हणून कुलस्वामी आहे, काश्यप गोत्रोत्पन्न जोशींचा पण तोच आहे आणि माझा माहेरनं सहस्रबुद्ध्यांचा पण तोच आहे. असूद दापोली इथे आहे तो व्याघ्रेश्वर. तिथे आमचा उत्सव असतो, वर्षातनं 3 उत्सव असतात. तर महाशिवरात्रीचा उत्सव खूप मोठा असतो आणि तेव्हा सगळीकडनं लोक येतात, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, गोव्यातनं सगळीकडे, जिथे कुठे त्या गोत्रांची लोक आहेत ज्यांना माहितीये की आपला कुलस्वामी व्याघ्रेश्वर आहे, ते येतात सगळे उत्सवाला. तर त्या निमित्ताने तेव्हा एक दशावतारी नाट्यप्रयोग गोव्यातल्या लोकांनी तिथे ऑर्गनाईज केलेला. आम्ही तिकडे पण एक सांस्कृतिक कार्यक्रम ऑर्गनाईज करतो महोत्सवात, म्हणजे महाशिवरात्रीच्या उत्सवात संध्याकाळच्या वेळा. तर तेव्हा त्यांनी तिथे दशावतारी नाटक आणलं होतं, इथला एक ग्रुप आणलेला. तर तेव्हा ऍक्च्युली ओळख झाली माझी आणि अभिनवची. आणि त्याच्यानंतर आमची फेसबुकवरती आम्ही कम्युनिकेट केलं आणि म्हणत आमचं लग्न ठरलं. म्हणजे देवाच्या पायाशीच लग्न ठरल्यासारखं आहे. डेस्टिनी, यू नेव्हर नो तुम्ही कुठे जाता, तसं आहे. यू वर डेस्टाइन्ड टू मीट. येस, ऍक्च्युली. आणि आय वॉज डेस्टाइन्ड टू कम युअर इन धावे. आणि धावे हे असं फॉर्च्युनेटली, म्हणजे माझं नशीब खूप चांगलं आहे की धावे हे गाव, या गावातली लोक आणि धाव्याला स्वतः एक परंपरा आहे खूप मोठी गावाला. म्हणजे धाव्यातली लोक फेमस सगळीकडे आणि सगळ्या क्षेत्रांमध्ये, फक्त कला असं नाही, ओव्हरऑलच. आणि धाव्यातला एकोपा आणि असं खूप आहे, म्हणजे गावाबद्दल पण सांगण्यासारखं खूप आहे. पण अशी आमची ओळख झाली, त्यानंतर आमचं लग्न ठरलं. मग 2013 साली मी इथे आले. म्हणजे त्यांनी बोलवलं की बघायला या, म्हणजे तुम्हाला अंदाज येणार की आम्ही काय वातावरणात राहतो किंवा पुढे कसं तुला राहायचं आहे या दृष्टीने. तर आम्ही आलो. मग त्याच्यानंतर येणं जाणं खूप होतं धाव्यात, म्हणजे प्रत्यक्षात पुण्यातनं इकडे असं, म्हणजे लग्नाच्या आधीपासून. त्यामुळे ओळखी इथे झाल्या, लग्नाच्या आधीपासूनच ओळखी झाल्या. त्यामुळे लग्नानंतर मला असं खूप काही ऑकवर्ड किंवा आपण कुठेतरी पडलो असं मला कधीच वाटलं नाही. कारण एक प्रकारचा एक रिलेशन तसंच क्रिएट झालेलं माझं गावातल्या लोकांशी, घरातल्या नातेवाईकांशी, ओव्हरऑलच. त्यामुळे प्रवास माझा आहे खरं तर खूपच वेगळा आणि खडतर. म्हणजे खूप चॅलेंजेस आहेत, बारीक बारीक गोष्टी. मला काहीच अंदाज नव्हता ज्या गोष्टींचा, त्या मी इथे येऊन शिकले. खूप शिकले गेल्या 3 वर्षात. म्हणजे आता नोव्हेंबरमध्ये आम्हाला 3 वर्ष होणार लग्नाला आमच्या. तर लग्नानंतर एखाद्या काही गमती जमती सांगशील आम्हाला? खूप गमती जमती आहेत सांगायच्या. म्हणजे एकतर प्रोफेशन वेगळं, म्हणजे माझ्या नवऱ्याचं स्वतः प्रोफेशन खूप वेगळं, तो सगळी बागायतीच सांभाळतो. त्याच्यानंतर आता म्हणजे आमच्या लग्नानंतरच त्यांनी कॅटल ब्रीडिंगचा कोर्स केला, गायींचं पालन. तर आमच्याकडे गुरं आहेत आमची आता, आणि तोच बघतो स्वतः, अभिनव बघतो. आणि आमच्याकडे 9 गायी आहेत. तर मी पुण्यात असताना साध्या घरात कुत्रा मांजर पण नाही, तर गायीचा संबंधच नाही. पण आता गोठ्यात जाऊन त्याला मदत करणं आणि हे म्हणजे ABCD पासून मी इथे खूप गोष्टी शिकले, खूप फील्ड्स मध्ये असं म्हणता येईल. नंतर स्वयंपाक. पुण्यात कसं झालं, माझं लग्न, माझं MA झालं मे मध्ये, माझा संपला कोर्स आणि नोव्हेंबर 2017 मध्ये आमचं लग्न झालं. लगेच 6 महिन्यात असं झालं. आणि त्यामुळे मला स्वयंपाकाचा पण काही अनुभव नाही. आणि इकडे कसं की नातेवाईक भरपूर, त्यामुळे असं 4 लोकांचा स्वयंपाक असं नसतं.
मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी किंवा आणि म्हणजे हे पण आता माझ्या नशिबात नव्हतं बहुतेक मे बी म्हणून, पण माझ्या सासूबाई आमच्या लग्नाच्या आधी 1 महिना गेल्या. म्हणजे त्यांचा पण प्रवास खूप खडतर होता. त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झालेला, त्यातनं त्या एका ह्याच्यातनं सर्वाईव्ह झाल्या. खूप पथ्य पाणी खूप सगळं झालं, पण दुसरं डिटेक्ट झाल्यानंतर मग ते खूप पुढच्या स्टेजला पोचलेलं आणि नंतरून त्या खूप हे झाल्या म्हणजे खचल्या मानसिकरित्या पण जबरदस्त होत्या त्या. त्यांची विल पॉवर जबरदस्त होती आणि त्यांनी माझ्या आई वडिलांना पण सांगितलेलं आणि मला सांगितलं स्पेसिफिकली की घरातल्या चौकटीत स्वयंपाकघरात राहायचं नाही, बाहेर पडायचं. स्वयंपाक काय करायचाच असतो रोज, तो करायलाच हवा, त्याला ऑप्शन नाहीये. पण तू जे शिकलीयस तुझ्या शिक्षणाचा वापर हा झालाच पाहिजे आणि तो तुला इथे स्कोप असेल तर तू जरूर कर, हे त्यांनी मला सांगितलं होतं. आणि त्या म्हणजे खूप त्या स्वतः सरपंच होत्या इथे एक टेन्युअर, म्हणजे त्या खूप धडाडीच्या होत्या आणि खूप कर्तृत्ववान होत्या आणि अतिशय जिद्दी आणि मेहनती होत्या. म्हणजे आम्हाला आत्ता म्हणजे मला जाऊ आहे मोठा दीर आहे, ते पण खूप सपोर्टिव्ह आहेत दोघं, अतिशय सपोर्टिव्ह. जाऊ माझी इथलीच आहे, गोव्यातलीच आहे, पेडण्याची. तिला आणि मला आता जाणवतं की आईंनी कसं एकट्या बाईंनी घर कसं सांभाळलं असेल इतकी वर्ष. कारण गोव्यातली घरं ना शॉर्ट नाहीये किंवा न्यूक्लिअर फॅमिलीज नाहीये, ही पद्धतच नाहीये. गोव्यातलं सगळंच वेगळं आहे. त्याप्रमाणे घरं मोठी, सगळा आजूबाजूचा परिसर मोठा, ते सगळंच सांभाळणं हे खूप वेगळीच गोष्ट आहे. कठीण म्हणण्यापेक्षा एक त्याची सवय अंगवळणी पडायला वेळ लागतो, इतकं एवढाच फक्त फरक आहे. पण मनात जर तयारी असेल ना शिकण्याची, कुठची गोष्ट समोर आलेली गोष्ट शिकण्याची तयारी असेल तुमची, तर तुम्ही करू शकता. ती तयारी फक्त ठेवायला पाहिजे, एवढं. शहर आणि गाव अशी काही बंधनं नाही. माझी आई सांगते किंवा इनफॅक्ट मला कोणी इथे पण सांगतात, माझ्या काही आहेत फॅमिलीमध्ये खूप रिलेटिव्ह आहेत आमचे, ते पण म्हणतात तू पुण्यातल्या पुण्यात शेजारच्या गल्लीत जरी गेली असतीस लग्न करून तरी तुला चॅलेंजेस ही आलीच असती. त्यामुळे लग्नानंतरचं आयुष्य हे वेगळंच होतं. त्याप्रमाणे प्रवास वेगळा आहे, खूप वेगळा आहे. पण म्हणजे असा खूप काही भयंकर त्रासदायक असा काही नाही. चॅलेंजेस मधनं मी खूप शिकत गेले, अनुभवातनं खूप शिकत गेले. आता इथे लग्न झाल्यानंतर तुझे नृत्याचे वर्ग जेव्हा सुरू केलेस तेव्हा तो अनुभव कसा होता? की विद्यार्थी येत होते का, किंवा तुला काय करावं लागलं आणि विद्यार्थी तुझ्याकडे यायला लागले, किंवा ते स्वतःहून अप्रोच होण्यासाठी तू काय केलं? सुरुवातीला आता वाळपई हा खूप इंटिरियर भाग आहे गोव्यातला. ऍक्च्युली 70 तालुका जो आहे तो खूप वेगळा आहे. म्हणजे इथे बागायती आणि शेती ही जास्त प्रमाणात आहे. म्हणजे प्रत्येक घराघरात बागायती आणि हेच आहे, म्हणजे लोक त्याच प्रोफेशन मध्ये आहेत. बरोबर. त्यामुळे हा तालुक्याचं एक हे वैशिष्ट्य आहे. आणि वाळपई हे इंटिरियर मध्ये असल्या म्हणजे म्हापसा, पणजी ह्या कमर्शियल प्लेसेस म्हणूया आपण, ह्याच्यापासून खूप अपोजिट दिशेला आहे. तर इथे ऍक्च्युली मुलं शिकायला तयार आहेत किंवा शाळांमध्ये सुद्धा किंवा बालभवन वगैरेच्या शाखा आहेत इथे, पण तिथे प्रोफेशनल क्लासिकल डान्स शिकवणारे कोण नाही. तर त्यामुळे मला इथे तो एक स्कोप होता. त्यामुळे लग्नानंतरचा माझा हा एक विचार होता की आपल्या करिअरला स्कोप आहे आणि कॉम्पिटिशन नाहीये. मी जे करीन ते मला मोकळं आहे, इथे हवं तितकं मी करू शकते, स्काय इज लिमिट असं. सो इथे वाळपईला ऍक्च्युली मुलं खूप शिकायला तयार आहेत. त्यासाठी मी शाळांमध्ये अप्रोच झाले वाळपईच्या. त्याच्यानंतर आमचे रिलेटिव्ह आहेत काही, त्यांनी मदत केली, म्हणजे की कुठे कुठे बॅनर्स लाव किंवा शाळेत जाऊन प्रिन्सिपलला वगैरे भेट, किंवा मी जो क्लास घेते वाळपईमध्ये ती जागा पण आमचे वैभू मामा बापट म्हणून आहेत, माझ्या मिस्टरांचे मामा, त्यांच्या घरीच मी घेते. त्यांनी मला सुरुवातीलाच सांगितलेलं की तुला क्लास घ्यायचा असेल तू जरूर घे आमच्या हॉलमध्ये, आणि तुला काहीही मी तुझ्याकडनं काही भाडं बिडं मला काही विचारायचंच नाही, म्हणजे विनाशुल्क मी तिथे त्यांची जागा वापरून क्लास घेते. आणि मग हळूहळू काही मुलींचा इंटरेस्ट म्हणजे मला कळायला लागलं की विचारणा झाली, फोन आले, त्याच्यानंतर शाळांमध्ये सांगितल्यानंतर शाळेतल्या काही मुलींचे फोन आले, असं करत
बॅनर्स बघून फोन आले. असं करत मुली यायला लागल्या, अप्रोच झाल्या. आणि मग माझ्याकडे एक साधारण 15-16 विद्यार्थिनी होत्या वेगवेगळ्या एज ग्रुप्सच्या. पण त्यांना खूप आवड होती आणि ऑलमोस्ट आमचा बिगिनर्स फर्स्ट इयर लेवलचा सिलेबस शिकून झालेला. पण अनफॉर्च्युनेटली आता कोरोना आणि कोविडच्या प्रॉब्लेममुळे आणि तेव्हा गव्हर्नमेंटनेच ऑर्डर काढली की कोचिंग क्लासेस बंद करायचे. म्हटल्यावर मला आता सध्या माझे काहीच क्लासेस सुरू नाही. आणि फक्त ह्या गावामध्ये आहे का अजूनही कुठे गोव्यामध्ये तुझ्या क्लासची तुझी शाखा अशी वेगळी कुठे आहे नाही, अजून? पुढे माझे प्लॅन्स आहेत की मला ऍक्च्युली साखळी म्हणजे सेंटर प्लेस आहे तसं जवळ आहे, म्हणजे अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे, पण सेंटर प्लेस आहे आणि तिकडे पण इच्छा खूप आहे मुलांना शिकायची. आणि तिथे पण सेम प्रॉब्लेम आहे. बालभवनची शाखा आहे, पण बालभवन मध्ये प्युअर क्लासिकल तुम्हाला शिकायला मिळत नाही. तिथे ज्या टीचर्स आहेत त्या फोक आणि हे मिक्स असंच शिकवलं जातं किंवा बॉलिवूड सॉंग्स वापरून एक गाणं बाबा शिकवलं असं हा फॉर्मॅट आहे. पण क्लासिकल डान्स शिकण्यासाठीचे फॉर्मॅट खूप वेगळे आहेत. त्यामुळे प्युअर प्रोफेशनल क्लासिकल शिकवणारं इथे कोण मिळत नाही. त्यामुळे आणि तसं म्हटलं तर इथनं उठून कला अकादमीला ऑल द वे जाणं प्रत्येकाला शक्य नाही. आणि कला अकादमीत अप्रोच व्हायला पण प्रत्येकाला जमेलच असं पण नाही. कारण कला अकादमीचे पण क्रायटेरिया खूप वेगळे आहेत. म्हणजे मी तिकडे पण स्वतः जाऊन भेटून आले. तिथे ज्या मेन आहेत वरदा फडके बेडेकर म्हणून, त्यांना मी स्वतः ओळखते. तर तिने पण मला सांगितलं, सजेस्ट केलेलं इनफॅक्ट, की तू साखळी आणि डिचोली या भागांमध्ये स्वतःच सुरू कर काय ते, कारण तिकडे लोकांना गरज आहे शिकण्याची आणि आवड आहे, पण शिकवायला कोण नाही असं झालंय. त्यामुळे माझा पुढे आहे प्लॅन की साखळीला, म्हणजे मी जागा वगैरे पण बघून ठेवलेली, पण हे कोविड आणि सगळ्यांचा प्रॉब्लेम म्हणजे या पॅन्डेमिकमुळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आता कोणाच्याच हातात नाही. त्यामुळे सगळं अडून बसलं. पण होईल ते, पण बाहेर पडू आपण त्यातून. बरोबर. आता तू सांगत होतीस की तू जागा बघून ठेवली असं, तुझे क्लासेस बऱ्यापैकी तेजीत चालू आहेत. मग ह्याचा अर्थ असा समजायचा आम्ही की तू पूर्णपणे क्लासेसच घेणार आहेस आणि तुला नोकरीमध्ये इंटरेस्ट नाहीये का? तसाही तुझा काही विचार आहे का? दोन्हीचाही विचार? आता नोकरीचं म्हणाल तर आत्ता म्हणजे कोरोना सुरू व्हायच्या आधी जस्ट ऍडव्हर्टिजमेंट आली होती नवहिंद टाइम्स मध्ये मुष्टीफंड हायस्कूल कुजिराची, की दे नीड डान्स टीचर्स, कथक, भरतनाट्यम स्टाईल स्पेसिफिकली ऑन लेक्चर बेसिस. तर मी इंटरव्ह्यूला गेलेले. जुलै 2019 मध्ये इंटरव्ह्यू झालेला आणि इंटरव्ह्यूला गेले. त्यांनी मला पॉझिटिव्ह फीडबॅक पण दिला. त्याच्यानंतर मी लेक्चर बेसिसवर तिथे शिकवायला पण लागले. आणि जेव्हा त्यांनी माझा CV बघितला तेव्हा त्यांनी माझं ग्रॅज्युएशन जर्मन लँग्वेज मध्ये आहे हे बघून त्यांनी मला जर्मनसाठी पण विचारलं. सो आणि त्यांनी ऍक्च्युली हा मॅनेजमेंट डिसिजन होता त्यांच्या मुष्टीफंडच्या मॅनेजमेंटचा, की 5th to 7th या 3 इयत्तांसाठी स्टँडर्डसाठी ऑप्शनल लँग्वेज जर्मन त्यांनी ऍड केली. अच्छा, तुझं CV बघून ऍड केली. आणि त्यांच्या मनात होतं की असं काहीतरी 5वी ते 7वी साठी सुरू करायचं, कारण 8वी पासून पुढे इथे शाळांमध्ये फ्रेंच आहे. जसं आम्हाला महाराष्ट्रात जर्मन हा ऑप्शन असतो शिकायला ऍज अ फॉरेन लँग्वेज, म्हणजे एक फॉरेन लँग्वेज ऑप्शनल लँग्वेज म्हणून असते शाळांमध्ये बाय फॉर्मॅट. तसं गोवा स्टेट बोर्डच्या अंडर फ्रेंच लँग्वेज आहे, पण ती 8वी पासून पुढे. पण मुष्टीफंड मध्ये त्याचे मुख्य सरदेसाई सर म्हणून आहेत, त्यांचा मी उल्लेख करते मुद्दामून, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केलं. आणि त्यांनीच इंटरव्ह्यू घेतलेला सरदेसाई सरांनी, आणि त्यांचाच विचार होता हा की 5वी ते 7वी या वर्गांसाठी जर्मन ही ऑप्शनल लँग्वेज आपण ऍड करूया. आणि त्यांचा एक 0 पिरियड म्हणून असायचा, ओपन पिरियड पहिला, तर तेव्हा त्यांनी ऍड केला तो सब्जेक्ट. आणि मी शिकवायला जायचे आणि मी सकाळी जायचे लवकर, म्हणजे इथनं मी घरातनं 5:30ला निघायचे आणि 6 वाजता वाळबोईतनं बस घेऊन कुजिऱ्याला जायचे. आणि माझं पहिलं लेक्चर असायचं 8 वाजता. सोमवारी 5वीच्या मुलांना, मंगळवारी 6वी आणि बुधवारी 7वी, असं 3 दिवस मी जर्मन शिकवायचे आणि सॅटर्डेजना मी डान्स शिकवायचे. असं मी 6 महिने केलं, पण परत पॅन्डेमिक आणि कोरोनामुळे ते अडकून बसले. हो, आणि ऑप्शनल सब्जेक्ट असल्यामुळे त्यांनी मला काही कंपल्शन केलं नाही की तू ऑनलाईन घ्यायला पाहिजे क्लासेस वगैरे, असं काही नाही. त्यामुळे सध्या माझं करिअर वाईज मी बघितलं तर आत्ता काही नाही चालू आहे माझं. आपण एखादी गोष्ट शिकवतो तेव्हा कधी कधी असं होतं की आता शिक्षक जेव्हा शिकवतात तेव्हा तोच धडा, तीच कविता, मुलं वेगळी असतात,
म्हणजे शिक्षकांसाठी हे बेनिफिट असतं की मुलं वेगळी असतात, बरोबर. शैक्षणिक वर्ष नवीन असतं, त्यामुळे काही गोष्टी नवीन घडतात आजूबाजूला. पण एकंदरीत जेव्हा गाण्याचे शिक्षक किंवा कुठलीही कला जेव्हा आपण शिकवतो तेव्हा साधारणतः तोच विद्यार्थी आपण बरीच वर्ष कॅरी करतो आणि काही गोष्टी त्याच राहतात. तर हे तोचपणा जो आहे त्याच्यामुळे कधी शिक्षक म्हणून कंटाळा येतो का? तोचपणा असं म्हणता येणार नाही, कारण तो एक फॉर्मॅट असतो आमचा पण. म्हणजे फर्स्ट इयरला हा पोर्शन, सेकंड इयरला आणि वेगळा पोर्शन सिलेबस बदलत जातो, समोरची मुलं बदलत जातात, कारण ती पुढे जातात. पहिली बॅच जी असते ती पुढच्या लेवलला गेल्यानंतर त्यांना पुढचा सिलेबस सुरू करायला लागतो. पहिल्या बॅचला नवीन मुलं येतात. आम्हाला शिकवायचं एकच असतं, हे बरोबर आहे, पण समोरचं मूल कसं रिॲक्ट करतं तुमच्या शिकवण्याला ह्यावरती खूप फरक पडतो शिकवण्यात. म्हणजे काही जणी लवकर ग्रास्प करतात, काही जणींना एकच गोष्ट प्रत्येक क्लासला खूप महिने रिपीट करावी लागते. म्हणजे साधारण 2-3 महिने सुद्धा मी रिपीट केलेल्या आहेत गोष्टी मुलींना येईपर्यंत. त्यामुळे तो एक पेशन्सचा भाग आहे वेगळा आणि आम्ही करतो. म्हणजे त्या मुलीला ज्या पद्धतीने कम्फर्टेबल वाटत असेल, काहींना साऊंड पॅटर्न्सनी शिकायला आवडतं, काहींना रिदम फॉलो करतात किंवा काही डायरेक्ट इमिटेट करतात. तू बघते तुझ्याकडे ताई मी आणि तू कर तसंच मी करणार, असं पण असतं काही जणींचं. किंवा काही जणांना आकड्यांमध्ये सोपं पडतं. असं खूप गोष्टी असतात, वेगवेगळ्या पॅटर्न्सनी शिकवतो. कलाकार कसा असावा? एकूणच कधी कधी काय होतं की समोरच्याचा परफॉर्मन्स बघून आपण स्वतःला कमी लेखतो किंवा कधी कधी आपण स्वतःला खूप मोठं समजत असतो. तर एकंदरीत कलाकाराने कसं असावं? हा खूप अवघड प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर देण्यासाठी म्हणजे मी एकतर खूप अजून लहान आहे, मला खूप गोष्टी करायच्या आहेत, अजून खूप अनुभव घ्यायचे आहेत. त्यामुळे हे उत्तर मी देणं हे ॲक्च्युली समर्पक नाही, पण मी प्रयत्न करते द्यायचा. कलाकार हा घडतो. म्हणजे गुरु, अनेक आजूबाजूचे लोक, वेगवेगळे आर्टिस्ट, वेगवेगळे आर्ट फॉर्म्स शिकत असताना ती व्यक्ती घडत असते. त्यामुळे ही प्रोसेस लाईफ लॉंग आहे, ही कुठेही अशी थांबत नाही की बाबा हा हे शिकून झालंय आपलं, आता आपल्याला सगळं येतंय, असं कलेच्या बाबतीत म्हणू शकत नाही. त्यामुळे कलाकार हा कायम एक पॉझिटिव्ह थिंकर असावा, पॉझिटिव्हिटी असली पाहिजे त्या व्यक्तीमध्ये. नंतर वेगवेगळे नवीन एक्सपेरिमेंट्स, म्हणजे पारंपरिक गोष्टी तर आहेतच, म्हणजे परंपरा जपायचीच आहे, पण परंपरा धरून पुढे त्याच्यात नाविन्यता आणता आली पाहिजे. म्हणजे असा कलाकाराचा विचार असला पाहिजे काय, असं मला वाटतं. हे सगळं माझी जी काय मतं आहेत ती मी सांगते फक्त. ह्यावर प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं, काही जण डिफर करू शकतात याच्यात. पण कलाकार पॉझिटिव्ह थिंकर असला पाहिजे, नंतर नवीन एक्सपेरिमेंट्स करणारा असला पाहिजे. त्यामुळे क्रिएटिव्हिटी कलाकाराची त्यामधनं दिसणार. नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स करणं, दुसऱ्याचे नवीन एक्सपेरिमेंट्स बघून त्यातनं काहीतरी नवीन घेणं. नंतर जसं तुम्ही म्हणालात की समोरच्याचा परफॉर्मन्स बघून स्वतःला कमी लेखणं किंवा समोरच्याला कमी लेखणं. म्हणजे आपल्याला हे येतंय त्यामुळे ह्याला येत नाहीये असं आपण म्हणू शकत नाही, कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे आणि प्रत्येक कलाकार हा वेगळा असतो. आर्ट फॉर्म शिकल्यानंतर प्रत्येक डान्सर जरी टेक्निकली ती गोष्ट करत असली तरी त्यात तिची एक वेगळी जडणघडण असते, तिचा एक वेगळा 1% तरी तिचेपणा असतो त्यात, तिचं स्वत्व असतं. त्यामुळे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस असतात. एखाद्या व्यक्तीचं फुटवर्क खूप उत्तम असेल डान्समध्ये, एखाद्या व्यक्तीच्या चक्रा खूप उत्तम असतील डान्समध्ये, एखाद्या व्यक्तीचा फोर्टे अभिनय असेल. त्यामुळे समोरच्याला कमी लेखणं किंवा आपण कमी आहोत हे समजणं हा ऍक्च्युली असा भाग येत नाही, म्हणजे येऊ नये कलेमध्ये. कारण सगळे प्रकार जरी आपण शिकलो तरी त्यातनं आपल्याला असं काहीतरी एक वेगळं आवडत असतं मनापासून, की हा ही गोष्ट मला आवडते. त्यामुळे त्या मनापासून आवडणारी गोष्ट वेगळ्या ह्यानी परफॉर्म केली जाते, त्यामुळे ती वेगळी दिसते. मग तो फोर्टे हळूहळू होतो, असं होतं. म्हणजे ती प्रोसेस असते. त्यामुळे
कमी लेखणं अशी गोष्ट नाही होऊ शकते किंवा नको व्हायला असं वाटतं. आणि कलाकाराने कायम शिकण्याची एक वृत्ती आस ठेवायला असावी. पाहिजे, आस ठेवायला पाहिजे कायम. म्हणजे शिक्षण घेत राहणं, नवीन नवीन गोष्टी शिकत राहणं किंवा काहीतरी नवीन करून बघणं हे कायम ठेवलं पाहिजे असं वाटतं. प्रत्येक कलाकार जेव्हा घडतो तेव्हा त्या कलाकाराच्या जडणघडणीत गुरूंचा भाग असतो, सहभाग असतो. तर तू तुझ्या गुरूंविषयी काय सांगशील? कारण चौकटी बाहेरचं जग जेव्हा आपण बघतो किंवा चौकटी बाहेरचा विचार करतो तेव्हा निश्चितच त्या गुरूंचा आधार आपल्याला लागतो. एकंदरीतच तुझं इकडे येणं, मग तुझ्या त्या गुरूंना सांगणं, एकंदरीतच तुझं आणि तुझ्या गुरूंचं नातं आणि त्यांचा तुझ्यावर असलेला प्रभाव. हो, अगदीच. माझं नृत्याचं शिक्षण अगदी म्हणजे सुरुवातीपासून मी दुसरीत होते शाळेत तेव्हापासून माझं शिक्षण नृत्याचं गुरु रुजुता सोमणी यांच्याकडे झालं. रुजुताताई ही गुरुपंडिता डॉक्टर रोहिणीताई भाटे यांची ज्येष्ठ शिष्या. रोहिणीताईंचं काम, नृत्य या क्षेत्रातलं काम इतकं मोठं आहे की आता आम्ही रोहिणी भाटे घराणे असं म्हणतो. म्हणजे आम्ही कुठचं घराणं शिकतो तर रोहिणी भाटे या घराण्याचं आम्ही शिकतो असं सांगतो. कारण त्यांनी 1947 स्वातंत्र्य मिळालं भारताला त्या काळात नृत्य या क्षेत्रात प्रचंड काम केलंय पुणे या शहरामध्ये. त्यानंतर त्यांनी नृत्य भारती ही त्यांची स्वतःची संस्था स्थापन केली. तिथे त्यांनी नृत्य वर्ग सुरू केले आणि मग हळूहळू विद्यार्थिनी वाढत गेल्या त्यांच्या. आणि आता म्हणजे पिढ्या आहेत पुढच्या की ज्येष्ठ विद्यार्थिनी मग आणि त्यांच्या विद्यार्थिनी असं करत मग आम्ही अजून आमच्या ज्युनियर्स असं करत पिढ्या आहेत आता ज्या नृत्य शिकतायत. आणि त्यांनी निर्माण केलेल्या रचना किंवा त्यांनी बसवलेल्या बंदिशी ह्या आम्ही शिकतो. त्यामुळे आम्ही खूप भाग्यवान आहोत. मी स्वतःला खूप फॉर्च्युनेट समजते की मी रोहिणी भाटे या घराण्यात शिकले. तर रोहिणीताईंचा विचार म्हणजे इन्स्पिरेशन असं म्हणायचं किंवा माझ्या गुरु त्यांच्या गुरूंकडनं इन्स्पायर झाल्या, मी माझ्या गुरूंकडनं इन्स्पायर झाले ऑब्व्हियसली. तर मी डिरेक्टली बेबीताईंबद्दलच सांगते. रोहिणीताईंना बेबीताई म्हणायचे. बेबीताईंचा दृष्टिकोनच खूप वेगळा होता. एकतर त्यांनी ज्या काळात काम केलं त्या काळात नृत्याला हीन दर्जा होता समाजात. कारण ब्रिटिशांच्या काळात एकतर त्याच्या आधी मुघल जेव्हा आले तेव्हा मंदिरं देवळं उद्ध्वस्त केली. त्यामुळे कथकची जी मूळ परंपरा आहे देवळातली कथेकऱ्यांची ती उद्ध्वस्त झालेली संपूर्णपणे. मग त्या कथेकऱ्यांनी काही नृत्य कलाकारांनी राजाश्रय घेतला. मग राजाच्या आश्रयी राहिल्यावर त्यांना राजाच्या फरमाईशी पूर्ण करायला लागायच्या. त्यामुळे नृत्याचं स्वरूप बदलत गेलं. जो मूळ आराधनेचा भाव होता, गाभा जो होता आराधना भाव, तो शृंगाराकडे वळला. त्यामुळे कथक या नृत्यशैलीवर जास्त करून ह्याचा परिणाम खूप झाला. कारण ती उत्तर भारतीय नृत्यशैली आणि उत्तर भारतावर जास्त करून मुघलांचं आक्रमण आणि मग तिथली देवळं उद्ध्वस्त झालेली. त्यामुळे कथक नृत्यशैलीच्या रेपेटवारवर, परफॉर्मन्सच्या सिक्वेन्सवर खूप परिणाम झाला त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर रोहिणीताईंसारख्या ज्या काही उत्तम विचारांचे कलाकार होते त्यांनी परत उत्तर भारतात जाऊन शिक्षण घेतलं तिथल्या गुरूंकडनं. त्यांचे गुरु पंडित लच्छू महाराजजी हे जयपूर घराण्याचे होते आणि पंडित मोहनराव कल्याणपूरकरजी हे लखनौ घराण्याचे होते. तर त्यांच्याकडे जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि पुण्यात येऊन त्यांनी त्याचा प्रसार केला. आणि त्यांचा विचार खूप वेगळा होता की नृत्याला समाजात एक दर्जा मिळवून देणं. सामान्य मध्यमवर्गीय घरातल्या मुलींनी पण मी डान्स क्लासला जाते ह्यात काही चुकीचं नाहीये अशी फिलिंग त्यांना असणं, ही गोष्ट त्यांनी रुजवली पुण्यात. आणि त्यामुळे त्यांच्यामुळे आज पुण्यात किंवा मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये आज इतका प्रचंड प्रसार झालेला आहे की आता मुलगी साधारण गेली दुसरी तिसरीत की साधारण पालक बघतात, हा हिला आवड आहे का नृत्याची, हिला कुठला डान्स आवडतो की घाला भरतनाट्यमला जाऊया, आपण कथकला जाऊया, ही आता एक पद्धत झाली. म्हणजे हॉबी क्लासेस हे झालेले. पण त्यांनी त्या काळात जेव्हा इतके कष्ट घेतले तेव्हा आज मुलींना इथे इतकं शिकता येत आहे. आणि त्यांनी खूप वेगवेगळ्या नृत्य संरचना बसवल्या ज्यात खूप चौकटी बाहेरचा विचार होता. म्हणजे त्यांचे खूप सुंदर, म्हणजे मी स्त्री बद्दलच आहे त्यामुळे सांगू इच्छिते. आणि आपली सिरीज आहे हिरकणी की
वेगळा प्रवास. हिरकणी एकतर हिरकणीची गोष्टच आहे तशी, त्यामुळे तो प्रवास जसा बेबीताईंनी प्रवास केला तसा त्यांचा खूप खडतर प्रवास होता आणि त्यांनी खूप उत्तम संरचना बसवलेल्या आहेत. त्यातली एक म्हणजे कठपुतली अशी त्यांची संरचना आहे आणि त्यात कथकच्याच मुवमेंट्स आहेत, कथकच्याच बंदिशी आहेत, कथकचाच तराणा सरगम या गोष्टी गायनातल्या वापरून ती कोरिओग्राफी आहे. पण त्यात विचार असा आहे की ती कठपुतल्या आधी अशा पडलेल्या दाखवल्या आहेत आणि म्युझिकमध्ये त्यांचे धागे ओढले जातात, त्या उठतात आणि धागे हा समाजाला रिप्रेझेंट करतो की समाज स्त्रीला कशा प्रकारे नाचवतो हा विचार आहे त्याच्यात. आणि त्या कठपुतल्यांमधली एक कठपुतली बाहेर पडते धागा तोडून की मला ह्यात अडकायचं नाही, मला ह्याच्यापेक्षा वरती उठायचंय आणि तिची ती गोष्ट आहे. आणि त्या प्रकारे म्युझिकली पण कंपोज केलेलं आहे, खूप उत्तम केलेलं आहे. आणि त्यात शेवटी ती असं बाकीच्या कठपुतल्यांना पण ती इन्स्पायर करते, तिच्याकडे बघून बाकीच्या पण स्वतःचे धागे तोडतात आणि पुढे जातात, बाहेर पडतात, अशी ती गोष्ट आहे त्या कोरिओग्राफीची. तर हा विचार त्या काळी करणं हे खूपच म्हणजे एक धडाडीचं काळीज लागतं अशा गोष्टी करायला, जे त्यांनी करून ठेवलंय काम. आणि त्यांनी आणखीन एक अजून खूप सुंदर कोरिओग्राफी आहे त्यांची तन्मात्र म्हणून. पंचमहाभूत आकाश, अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी ही सूक्ष्म रूप ह्याच्याबद्दल प्रत्येकाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यावरती कोरिओग्राफी आहे की आकाशाचं रूप कसं आहे, पाण्याचं रूप कसं आहे, वाऱ्याचं रूप कसं आहे, असं खूप उत्तम आहेत. आणि असा विचार डान्समधनं मांडणं आणि असा विचार करणं हेच खूप वेगळं आहे. आणि त्यांच्याकडनं खूप म्हणजे माझ्या गुरु तर त्यांच्याकडनं इन्स्पायर झाले आणि मी माझ्या गुरूंकडनं इन्स्पायर झालेली आहे. रुजुताताईबद्दल सांगायचं तर तिचा पण असाच खूप वेगळा विचार आहे. नंतर ती पण खूप सोशल वर्क करते. मध्ये ती काही मुंबईमध्ये शिकवायला जायची, ऑर्फनेजेस म्हणजे किंवा ऑर्फन स्कूल्समध्ये वगैरे शिकवलेलं आहे त्यांनी. नंतर अंडर प्रिव्हिलेज्ड मुलं त्यांना शिकवलेलं आहे. नंतर पुण्यामध्ये आमची नवी पेठेत मेन ब्रांच आहे, शिवाय कल्याणी नगरला ब्रांच आहे. आणि आता स्टुडंट्स मी स्वतः गोव्यात आहे, तिची एक स्टुडंट, एक मुंबईला असते, एक झ्युरिक स्वित्झर्लंडला असते, तिकडे आमची एक ब्रांच आहे. अशा आमच्या आता ब्रांचेस आहेत. आणि रुजुताताईकडे शिकण्याचा जो प्रवास होता तो खूपच उत्तम होता आणि तो अजून संपलेला नाहीये, कारण मला कंटिन्यू करायचंय आणि मी करणार आहे. म्हणजे आत्ताचा काळ सिच्युएशन्स खूप वेगळ्या आहेत म्हणून पण कंटिन्यू करणार आहे मी. त्यामुळे ते रिलेशन ते असं कधी संपणारच नाहीये, ते आहे कायम आहे. आणि सादरीकरणाविषयी काय सांगशील? म्हणजे तू जेव्हा सादर करतेस एखादी गोष्ट तर त्याविषयी काय सांगशील? ते सादरीकरण कसं असावं आणि त्याचबरोबर तुला एखादा आलेला वेगळा अनुभव जो कायम तुझ्या लक्षात राहील? सादरीकरण कसं असावं ऍक्च्युली हे असं सांगता येत नाही, बिकॉज इट्स परफॉर्मिंग आर्ट. त्या क्षणी जे होईल ते होईल, मग ते बरोबर असेल चुकीचं असेल, थोडंसं कमी जास्त होतं, ते त्या क्षणी जे होतं ते होतं. त्यामुळे सादरीकरण हे ऍक्च्युली मनापासून करायचं जे काय, कारण आपल्या गुरूंनी ते आपल्याला शिकवलेलं असतं. त्यामुळे मनापासून सादरीकरण केल्यानंतर ते समोरच्यापर्यंत पोचतंच नक्कीच. आणि रुजुताताईची स्वतःची एक नृत्य संरचना आहे, श्रीकृष्ण संकीर्तन म्हणून. ते आम्ही खूप ठिकाणी त्याची नृत्य प्रस्तुती केलेली आहे, म्हणजे देशात विदेशात. इनफॅक्ट आम्ही झ्युरिकला गेलो होतो, जर्मनीमध्ये तिथे परफॉर्म केलेलं आहे. नंतर जयपूरला उदयशंकर बॅले फेस्टिवलमध्ये तिथे परफॉर्मन्सेस केलेले आहेत. आणि खूप प्रेस्टिजियस म्हणजे भारतातल्या प्रेस्टिजियस डान्स फेस्टिवल्समध्ये आम्ही ती कोरिओग्राफी प्रेझेंट केली आहे. आणि ती कोरिओग्राफी अशी आहे की आम्ही कृष्णाचा वेगवेगळ्या कथा लहानपणापासून अगदी गीतोपदेशापर्यंत असं आम्ही एक तास 10 मिनिटाचा आमचा तो आहे कोरिओग्राफी. आणि त्यात आम्ही इतके तल्लीन होतो, म्हणजे आम्ही जितक्या जणी परफॉर्म करत असतो की आम्हाला लिटरली वाटतं की कुठनं तरी एक डिवाइन पॉवर आमच्यात येते.
खरंच कुठनं तरी कृष्ण आम्हाला एक ऊर्जा देतो आणि त्यामुळे आम्ही करतो, कारण आम्ही त्यात रास दाखवलेली आहे राधाकृष्णाची. आणि म्हणजे कृष्ण खूप रूप घेतो आणि प्रत्येक गोपिके बरोबर नाचतो असं दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आम्ही दाखवलेला आहे, कालिया मर्दनाचा प्रसंग दाखवलेला आहे. तर ते ऍक्च्युली खूप रिअलिस्टिक वाटण्यासाठी आम्ही ऍक्च्युली 5 फण्यांचा कालिया वगैरे असं आम्ही थ्रू डान्स केलंय. आणि खूप मेहनत घेतली आहे म्हणजे रुचिताताईंनी ती कोरिओग्राफी करण्यासाठीची. आणि शेवटचा जो गजर आहे त्या कोरिओग्राफीत फक्त राधेश्याम राधेश्याम आणि आम्ही ऍक्च्युअल टाळ वापरतो तेव्हा, म्हणजे फुटवर्क करताना आम्ही टाळ वाजवतो एकदम बरोबर बीट्स देत असतो टाळाचे, पण फुटवर्क खाली चालू असतं आमचं. असं आम्ही नाचत असतो आणि त्यात आम्ही लिटरली म्हणजे तो एक वेगळाच डिवाइन एक्सपिरियन्स, म्हणजे तो प्रत्येक प्रोग्रामला आणि वाटतं तसंच वाटतं आम्हाला. हे विशेष आहे, म्हणजे काहीतरी त्या कोरिओग्राफीलाच एक वरदान मिळालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तर तो एक्सपिरियन्स कधीच मी विसरणार नाही आणि खूप डिवाइन एक्सपिरियन्स. आज तू आमच्यासाठी काय सादर करणार आहेस? आज मी श्रीकृष्ण वंदनाच सादर करणार आहे, कारण कृष्ण हे अगदी माझं लाडकं दैवत आहे आणि त्यामुळे मी श्रीकृष्ण वंदना सादर करते. आधी श्लोक आहे आणि त्याच्यानंतर एक छोटंसं कविता आहे त्याला जोडून. शेवटचा प्रश्न, तरुणींना काय सांगशील? त्यांनी एखाद्या कलेकडे कसं पाहावं, साधना कशी करावी? तरुणींना म्हणजे सांगण्याचं ऍक्च्युली मलाच अजून खूप अनुभव यायचे आहेत, त्यामुळे मी आतापर्यंत आलेल्या माझ्या अनुभवावरनं काही थोडंसं काहीतरी सांगते. आता इकडे मी गोव्यात आल्यानंतर वाळपईला जेव्हा मी प्रॉपर प्रोफेशनल क्लासिकल कथकचा क्लास सुरू केला, त्याच्यानंतर मी इथेच 10व्यातच पुढे शाळा आहे तिथे मी गॅदरिंग बसवलं. गॅदरिंग मधली पहिलं गणपतीचं सॉन्ग बसवलं. तर तिथे त्या टीचर्सचं असं होतं की टीचर तुम्ही कशा प्रकारे बसवणार, म्हणजे तुम्ही कथकच कसं बसवणार किंवा काय प्रकार करणार. तर ऍक्च्युली सगळ्या जणांना कॉमन ऑडियन्सना कथक कळणारच नाही, हे शक्यच नाहीये, म्हणजे प्रॉपर क्लासिकल रेपेटोअर तर नाहीच बसवू शकत. त्यामुळे गाणं सिलेक्ट करून त्यामध्ये मला कथक ऑब्व्हियसली इन्सर्ट करायला लागलं. पण गाणं पण आपण कसं सिलेक्ट करतो ह्यावर पण आहे, म्हणजे गाणं आपण वेगळं एक सिलेक्ट करायचं ज्यामध्ये तुला क्लासिकल डान्सच्या मुवमेंट्स किंवा आमच्या काही बेसिक स्टेप्स बसवू शकतो. असं तसं बसवल्यानंतर मग त्यांना अंदाज आला की काय, म्हणजे कुठच्याही नवीन गोष्टीला अप्रोच कसा अप्रोच कसा होता आणि त्याच्या मागचा विचार करणं, म्हणजे तुमचा जो काही आर्ट फॉर्म आहे त्याला धक्का नाही द्यायचा, पण तो वापरून नाविन्य हे करता येणं हे अवघड आहे खरं, पण करता आलं पाहिजे हे, कारण तुम्हाला मोल्ड करता आलं पाहिजे गोष्टी रिक्वायरमेंट्स प्रमाणे असं मला वाटतं. आणि फॉर्च्युनेटली कथक इज व्हेरी मच इझी टू मोल्ड. म्हणजे आता हल्ली कथक बॉलिवूड वगैरे अशी वर्कशॉप्स पण असतात, म्हणजे गाण्यांवरती सर्रास कथकच्या मुवमेंट्स, म्हणजे इनफॅक्ट टीव्हीवर वगैरे पण खूप झालेलं आहे रियालिटी शोज मध्ये आणि असं. त्यामुळे मोल्ड करायचा आर्ट फॉर्म, पण पारंपरिक गोष्टीला धक्का द्यायचा नाही हे तितकंच लक्षात ठेवायचं. म्हणजे जरी नवीन गोष्टी वापरल्या तरी नवीन वापरून पहिलं धक्का देऊन नाही नवीन वापरायचं, पहिलं तसंच ठेवायचं आणि मग स्वतःचा काहीतरी विचार किंवा बेसिक्स वापरून मग आणि पुढच्या गोष्टींमध्ये नाविन्य आणायचं असं मी सजेस्ट करीन. आपण रोज आपलं जगणं जगत असतो, कलाकार म्हणून एका बाजूने आपण घडतही असतो. कधी कधी रोजच्या जगण्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दुःखद घटनांना सामोरं जावं लागतं, किंवा एकूणच आपली कला आणि कलेबाहेरचं आपलं आयुष्य हे जेव्हा आपण दोन्ही गोष्टी बॅलन्स करत असतो तेव्हा आपली कला आपल्याला रोजच्या जगण्याला काय बळ देते? कला रोजच्या जगण्याला बळ देते असं डिरेक्टली बळ असं नाही देत, पण जेव्हा आपण आता कधी मूड ऑफ असेल तर आपण काय आधी शिकलोय किंवा आपल्याला एखादी रचना आवडलेली असते किंवा काहीतरी आठवायचं वेगळं, डान्स मधलं आठवायचं, म्हणजे आता घरातलं काही
जमत नसेल किंवा काहीतरी मूड ऑफ असेल किंवा काहीतरी झालं, काहीतरी इश्यू होतच असतात, दॅट इज नॉर्मल. म्हणजे त्यात काही वेगळी गोष्ट नाही. हो हो अगदी. आणि प्रत्येक घरोघरी मातीच्या चुली, त्यामुळे ते काय होतच असतात इश्यूज. पण त्यातनं मग आपल्या आवडी, आपल्या हॉबीज याचा त्यांना विचार करायचा, म्हणजे एक पॉझिटिव्ह वे आउट मिळतो कुठेतरी. त्या जे आपल्याला येत नाहीये त्या गोष्टीतनं आपण बाहेर लवकर पडतो, कारण आपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीचा विचार करतो ना, म्हणून ते पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि मग तो विचार निघून गेल्यानंतर आपण परत बॅक टू नॉर्मल लवकर येतो. त्यामुळे असा मला माझ्या कलेचा उपयोग होतो कधी कधी, नक्कीच होतो. आता गप्पा मारताना तू असं म्हणालीस की मला पण अजून शिकायचं आहे, माझंही शिक्षण चालू आहे, तर त्याविषयी मला जाणून घ्यायचं की तुला नक्की आता पुढे काय शिकायचंय, तुझे पुढचे काय प्लॅन्स आहेत आणि कुठल्या गुरूंच्याकडे तू शिकणार आहेस, हे सगळं जाणून घ्यायचंय. मी आतापर्यंत तर रुजुताताईकडेच शिकलेली आहे, त्यामुळे मला परत ऑनलाईन मला जितकं शिकता येईल इथनं तिच्याकडे तेवढं मी नक्कीच शिकीन. त्यानंतर क्षमाताई, गुरु क्षमा भाटे आहेत पुण्यातल्या, खूप मोठ्या फेमस नृत्यांगना आहेत, गुरु आहेत. त्या इथे गोव्यात काही ठिकाणी वर्कशॉप्स घेतात, फोंड्यात घेतात. फोंड्यातल्या एक डान्सर आहेत रेखा मडकईकर म्हणून, त्यांना मी ओळखते. वरदा ताईला ओळखते, वरदा फडकेला. त्या अरेंज करत असतात त्यांची वर्कशॉप्स. तर मी मागे पण होतं, पण तेव्हा मला काही इश्यूजमुळे नाही जाता आलं त्या वर्कशॉप्सला. डिसेंबरमध्येच होतं. तर मी माझ्या मुलींना पण अप्रोच व्हायला सांगणार आहे, नक्कीच अशा वर्कशॉप्सना जायलाच पाहिजे. त्यातनं खूप नवीन गोष्टी शिकता येतात आणि खूप एक मोठ्या डान्सरचे विचार काय आहेत हे कळतात. त्यांच्या बंदिशी शिकतो आपण, त्यांच्याकडनं काहीतरी एक आपल्याला शिदोरी मिळते, असं होतं. त्यामुळे नक्कीच मला जिथे जिथे जाता येईल तिकडे मी जायचा प्रयत्न करणार. आणि आणखीन एक मला अजून अशी हुरहुर फक्त मनात अशी असते की म्हणजे पुणे सोडल्यानंतर मला ती गोष्ट नाही करता येते की मी माझ्या गुरूंबरोबर तालयोगी पंडित सुरेश तळवळकरजींकडे 2 वर्ष ताल आणि लईबद्दल अभ्यास स्वतः त्यांच्या हाताखाली केलेला आहे. म्हणजे त्यांचं गुरुकुल आहे. त्यांच्या इथे पखावज आणि तबला शिकण्यासाठी गोव्यातनं पण खूप जण आहेत. डिचोलीचा एक आहे, म्हणजे मी त्याला ओळखते, ते शिकायला येतात. त्यांच्या इथे रेसिडेन्शियल हे आहे, त्यांचे सोय आहे. त्यामुळे तिकडे मुलं राहून शिकतात. आणि आम्ही डान्सर्स म्हणून स्पेसिफिकली, आणि कारण कथकला तबल्याची साथ ही लागतेच परकशन इन्स्ट्रुमेंट. तर तबल्याच्या ताल आणि लईचा जो अभ्यास होता तो 2 वर्ष तरी मी करू शकले गुरूंबरोबर जाऊन माझ्या त्यांच्याकडे. तो मला कुठेतरी एक मिस होता असं वाटतं मला, कारण मला मनापासून कथकमधला फुटवर्क आवडतं आणि तबल्याशी लईचे जे खेळ असतात आणि ती जी जुगलबंदी असते ती मला मनापासून आवडते. ते मी कुठेतरी मिस करते असं वाटतं. पण मिळाला मला स्कोप, कुठे शिकता आलं तर नक्की शिकणार, नक्कीच. तुझं स्वतःचं असं काही ठरलंय का की अमुक अमुक एक परफॉर्मन्स हा मी करणार आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांनाही शिकवणार आहे असं? वाळपईमध्ये क्लास सुरू केल्यानंतर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गेल्या वर्षी मी जून 2019मध्ये 1 वर्ष पूर्ण झालं क्लासला, म्हणून मी एक छोटेखानी कार्यक्रम केला होता माझ्या विद्यार्थिनींबरोबर. मी त्याच्यामध्ये वंदना प्रस्तुत केली, पहिली गणेश वंदना. आणि त्याच्यानंतर विद्यार्थिनींना मी 1 वर्षभरात काय बाबा शिकवलं किंवा काय प्रकारचं शिक्षण असतं, कथक नृत्यशैली शिकणं म्हणजे नेमकं काय, हे इथल्या पालक वर्गाला पण कळायला पाहिजे, सामान्य ऑडियन्सला पण कळलं पाहिजे. ह्या दृष्टीने मी तो कार्यक्रम केलेला आणि तो खूप सक्सेस झाला, कारण पालकांना कळलं की नक्की काय करतात बाबा, ह्या डान्स क्लासला जातात ह्या मुली म्हणजे काय शिकतात. नंतर सामान्य लोकांना किंवा इथल्या लोकांना एक वेगळ्या प्रकारची दृष्टी मिळाली की अरे आता ही गोष्ट आपल्या इथे नाहीये, पण ही गोष्ट इथल्या मुली शिकायला लागल्या आहेत. त्यामुळे आता हा कार्यक्रम पण कसा असू शकतो, हा एक अंदाज इथल्या लोकांना येणं खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी, वाळपई या भागातल्या लोकांसाठी मुख्यत्वे. कारण कला अकादमी ही माहितीये सर्वांना, गोव्यात सर्व परिचित आहे कला अकादमी, पण कला अकादमीचे कार्यक्रम बघायला जाणारा ऑडियन्स हा खूप वेगळा असतो आणि आमच्या इथला ऑडियन्स हा खूप वेगळा आहे. म्हणजे ही जी तफावत आहे ती मला हळूहळू कमी करायची.
हे माझं ऍक्च्युली ध्येय आहे हम्म. आणि त्या दृष्टीने मी माझा क्लास वाढवणार आहे पुढे आणि माझ्या विद्यार्थिनींना त्या ह्यानी पारंपरिकच ऑब्विसली मी आमचा जो काही ट्रॅडिशनल रेपेटवार असतो आणि गांधर्वाचा सिलेबस असतो तेच मी कंटिन्यू करणार आहे शिकवायला, पण त्यातनं पण अजून कॉमन ऑडियन्सला काय आवडेल अशा काहीतरी रचना मी इथून पुढे करण्याचा प्रयत्न करीन ज्या माझ्या असतील, पण माझ्या गुरूंच्या कार्यातनं किंवा त्यांनी शिकवलेल्या गोष्टींमधनं प्रेरित असतील त्या, एवढं नक्की. आणि असं मी करीन, असा प्रयत्न असेल. तसंच गणेशोत्सवात पण गेल्या वर्षी माझ्या मुलींनी परफॉर्म केलं होतं, सार्वजनिक गणेशोत्सव वाळपई. तिथे पण मला असाच एक्सपिरियन्स आला की इथल्या लोकांना अजून त्याची बघण्याची सवय नाही, सवयच नाहीये कथकचा परफॉर्मन्स बघणं किंवा कथकचा परफॉर्मन्स म्हणजे काय, हे काय प्रकार असतो किंवा काय प्रकारे तो ग्राफ पुढे पुढे जातो परफॉर्मन्सचा, ह्याची कल्पना नाही. तर ती एक त्याचा एक विचार तो ठेवून त्या दृष्टीने मी मुलींना शिकवणार आहे पुढे. आणि तशा माझ्या कलाकृती म्हणजे मला जे काही माझं जे काही काम असेल ते नक्कीच ह्या दृष्टीने मी करीन. तर मंडळी, हा होता आपल्या आजच्या हिरकणीचा प्रवास MH12 ते GA04. पुन्हा भेटू नव्या भागात नव्या हिरकणीसह. तोपर्यंत धन्यवाद. यानंतर सादर करते श्रीकृष्ण वंदना. याची नृत्य संरचना डॉक्टर पंडिता गुरु रोहिणीताई भाटे यांची आहे. प्रस्तुत आहे श्रीकृष्ण वंदना. श्रीवत्सान्तमुदार कौस्तुभधरम् पीताम्बरम् सुन्दरम् गोपीनां नयनोत्पलार्चिततनु गोप वादन परम मंडळी, ह्या मागचे भाग तुम्हाला चुकले असतील किंवा ह्या पुढचे भाग तुम्हाला जर बघायचे असतील तर आमच्या ड्रीम युनिक क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.